आम्हाला संभाजीनगरवरच्या बस स्टँडवर इतका मोठा रजिस्टर भेटला. ते भेटल्या बरोबर तुमच्या भावाची फिलिंग सारी ढाकत होती. आता ते रजिस्टर तुम्हाला बी पाहिजे असलं तर फक्त ब्लॉग आपला पहिल्यापासून पहा. तर राम राम मित्रांनो, मी अनंत स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. ITIच्या कॉलेजवर जात असताना म्हणलं दर्शक तोंड पाहा आरशामध्ये. तोडाला काही लागलं असलं तर नासके पोरले माझे उडी देईन. बसमध्ये बसल्यावर कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघं चहा प्यायला गेले. त्यांना म्हणलं लवकर या भाऊ, म्हणलं आता कॉलेजला जायला उशीर झाला. ड्रायव्हरच्या अंगात इतका जोश आलतो तेवढा इमानाने गाडी चालत होता. ड्रायव्हरला म्हणलं गाडी तुम्ही कशी बी चाला, फक्त पलटी नका करू, कारण की आमचा ITI राहिलेला आहे म्हणलं. ITI कॉलेजमध्ये आलो, लगेच आपली मशीन चालू केली. हे आपला जॉब आणि याच्यावर आपल्याला फायलिंग करायची होती. सरकून फाईल घेतली, लगेच काम चालू केलं. आम्हाला नुसते काम पुरे घासाघुशीची. मग आपल्या हातानं काही बसत नव्हतं जॉब चेक मध्ये. त्याच्यामुळे आपल्या नासके गाण्याला मी आवाज द्याला, याला नासके कामाला जमते, तुम्ही कोणतं बी याला नासके काम सांगा. नासक्यान जॉब बळच मळच बसला होता त्या. या जॉबचे सारे कामं झाले, फक्त याला फिनिशिंग द्यायची होती. म्हणलं आधी जेवण ते करून घेऊ. सारे मित्र आलते जेवण करण्यासाठी. त्यांना म्हणलं तुम्ही दाबून जेवून घ्या, कारण की तुमचं घासू घासू सारं जिरून जाणार म्हणलं. ते म्हणत होते जिरली आमची आता. म्हणलं तुमची बी जिरली मग आपली जिरली म्हणलं. आता जेवण ते झाले बदल कोणाला भाऊ सांग थोड्या गप्पा मारले. त्याला म्हणलं मी बी जातो बाबा आपल्या जॉबला तर फिनिशिंग देण्यासाठी. जॉबला फिनिशिंग इतकी भारी दिली. जॉब इतका मऊ लागत होता, रजिस्टर वर म्हणलं त्या गाला पडता जास्त मऊ लागू राहिला म्हणलं. जॉब ते झाला आणि मी लगेच चाललो होतो आपल्या बस स्टँडकडे. बस स्टँडवर ते आलो, लगेच रजिस्टर आपल्याला दीपक भाऊ भेटली. तिने आमच्या संग एक व्हिडिओ सुद्धा काढला. तुमच्या भावाला कोणतं देव पावलं कोणी इतका मोठा रजिस्टर भेटाला. आता रजिस्टर भाऊ काय म्हणते तेवढं पहा. आपला भाऊच आहे, भावाला पण सपोर्ट करा, प्रेम द्या जसं मला देतात तसं भावाला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. तेवढं रजिस्टर म्हणून सांगितलं, तेवढं करून टाका तुम्ही लगेच.